वल्ली येथे होणाऱ्या खदानीला 10 गावातील लोकांनी विरोध दर्शवलेला आहे। त्यावर आज महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची सुनावणी होणार होती, मात्र ती या ठिकाणी आता होणार नाही असं चित्र दिसते आहे। का बरं विरोध होता? आपल्यासोबत आमदार समीर मेघे आहेत। दादा, काय सांगाल, काय लोकांचा विरोध दिसतो? बघा, हा जो एरिया आहे हा शेतीचा, चांगली शेती होण्याचा हा प्रभाग आहे आणि इथे दूर दूरपर्यंत लोक चांगली शेती करतात आणि त्यांच्या वेगळे वेगळे प्रश्न होते की पाणी आटून जाईल, प्रदूषण होईल आणि शेतमालाला नुकसान होईल, ब्लास्टिंगच्यामुळे जमीन खसेल, अशा सगळ्या गोष्टी लोकांच्या मनात आहे। आणि जेव्हा जनभावना विरोधात असेल तर मला वाटत नाही की इथे माईन सुरू होईल। आम्ही सगळे मिळून, भारतीय जनता पक्षाचे सगळे पदाधिकारी, आमदार, खासदार सगळे मिळून आम्ही आदरणीय मुख्यमंत्री साहेबांची लगेच भेट घेऊन त्यांना इथली जनभावना कळवू आणि असाच विषय 2016-17मध्ये वानाडोंगरीमध्ये पण एक माईन मंजूर झाली होती महाजेनकोला, तेवढ्यात पूर्ण ताकद लावून आम्ही ती कॅन्सल करून दिली आणि मला विश्वास आहे या माईनचे बद्दल इथला लोकांचा फार मोठ्या प्रमाणात विरोध आहे आणि आदरणीय मुख्यमंत्री साहेब याच्यात योग्य तो निर्णय घेतील असा मला पूर्ण विश्वास आहे। तुम्हाला काय वाटते? तुम्ही जवळपास हा सगळा परिसर बघितला आहे, एकंदर लोकांच्या जनभावना काय? या 10 गावातले लोक हे अतिशय चांगल्या पद्धतीनं शेती करणारे लोक आहेत। इरिगेटेड लँड आहे, फळं, भाजीपाला असे अनेक प्रकारचे त्यांचे व्यवसाय आहेत आणि हा सगळा व्यवसाय उद्ध्वस्त होईल, आपल्या लेकरा बाळांना त्या ठिकाणी नोकरीही मिळणार नाही आणि शेतीही चालली जाईल आणि त्यामुळे आपलं भविष्य हे अंधारमय होईल, ही भीती या ठिकाणच्या लोकांना वाटते आणि त्यामुळे 100% लोकांचा या माईनला विरोध आहे। निश्चितपणे आज या संदर्भातला ठराव झालेला आहे, जनसुनावणीमध्ये एकमतानं या माईनला विरोध आहे हे त्या ठिकाणी लिहून दिलेलं आहे अधिकाऱ्यांनी आणि ही भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचून ही माईन या ठिकाणची रद्द करण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहोत। नक्कीच ही माईन रद्द करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जाणार आहे। मुख्यमंत्र्यांनी या संदर्भामध्ये माहितीसुद्धा दिली जाणार असल्याचं भाजपचे आमदार समीर मेघे आणि राजू पोद्दार यांनी स्पष्ट केलं आहे। कॅमेरामन साईस सुनील ढगे, TV9 मराठी, वल्ली, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।